कथा 6वी. शामक. किसनाचं घर म्हणजे 8x10ची अशी पत्र्याची आणि गारा मातीच्या भिंतीची एक खोली होती. तिच्या पुढे एक तेवढ्याच आकाराची गवताची छपरी होती. त्याला लागून एक छोटासा ओटा होता. ओट्याच्या 4-5 फूट अंतरावर फार खोल नसलेला आड उभा होता. कितीतरी पिढ्यांपासून तो लोकांची फुकटातच तहान भागवत आलेला होता. अनेकदा कोणी आडात उडी मारून जीव द्यायचा विचारही केला तरी जीव जाणार नाही असा तो आड कमी पाणी ठेवत होता. त्याला लागून शेताकडे घेऊन जाणारा एक रस्ता होता. त्या रस्त्यावर त्यांनी बैलगाडी उभी केली होती. गाडीत एक चवय अंथरूड गाडीला शित्तर फडके लावले होते. त्याची तयारीही झाली होती. मग त्याने रुक्मीला आवाज दिला. रुक्मी काय समजायचं ते समजली. तिने ओट्यावरलं डालं उचललं आणि मागच्या लहानशा घरात गेली. थोड्या वेळाने डालं घेऊन बाहेर आली. ते कापसाने भरलेलं होतं. डाल्या डाल्याने किसना आणि रुक्मी घरातून कापूस गाडीत टाकत होते. हळूहळू गाडीच्या शिफ्तर फडक्यांना शीग लागत होती. घरातील कापूस कमी होत होता. कापूस एकदाचा गाडीत टाकून झाला, शेत रिकामं झालं, तसं घरही रिकामं झालं होतं. भरभरून असं काही दिसतच नव्हतं. तरी त्यात त्या दोघांची धडपड चाललेली होती. तू भाकर बांधून ठेव, मी बैलाले पाणी पाजून आणतो आणि एक पिशी काढून ठेवी जो, किसनाने सांगितलं. रुक्मी तिच्या कामाला लागली. किसनाने बैल हौदावर नेले. शांती, कमळी, बाळ्या ही मुलं त्यांच्या मागण्यांचा पाढा रुक्मीला सांगत होते. मावं, मले शाळेचा ड्रेस सांग बरं फक्त, कमळी म्हणाली. मले बी गाऊन सांगव मा, एकच पंजाबी ड्रेस घालून घालून मयून जातो, शांतीने सांगितलं. मले फक्त 10वीचं गाईड सांग मा, बाळूनही त्याची गरज बोलून दाखवली. रुक्मिणी तिघांचंही ऐकून घेतलं. तिने मनातल्या मनात कापसाच्या पैशाचा अंदाजाने हिशोब केला. स्वतःलाही एखादं हलकं फुलकं लुगडं सांगावं असं तिला वाटलं. त्या विचारातच तिने एका फडक्यात भाकर बांधली. तिने पाट्यावर वाटलेल्या लाल मिरचीचं मिरकूट भाकरीवर टाकून त्यावर थोडंसं खायचं तेल टाकलं. सोबत एक कांदा ठेवला. त्याचा एक गावरान टिफिन तयार झालेला होता. वॉटर बॅगची त्याला सवय नव्हती. तालुक्याच्या टपरी छाप हॉटेलमधील माठातील पाणी रिकाम्या मिनरल वॉटरच्या बाटलीत भरून घेणं हीच त्याची वॉटर बॅग होती. बैल आणून त्याने गाडीला बांधले आणि तो ओट्यावरूनच रुक्मीला म्हणाला, झालं हाव, असं म्हणत तिने फडक्यात बांधलेली भाकर पिशवीत टाकली आणि मले बी एखादं लुगडं पाहिजा, असं म्हणून तिने पोरांच्या मागण्यांबरोबर तिचीही पुरवणी जोडली होती. किसनाने नुसताच हुंकार भरला. पिशवी घेतली, गाडी जुंपली आणि तो मनातल्या मनात कापसाच्या पैशांचा हिशोब जुळवत जुळवत तालुक्याला निघाला. किसना गावाची वेस सोडून डांबरी सडकेला लागला. बैलांच्या खुरांचा टर टर आवाज येतच होता. चाकं कुरुंग कुरुंग असं वाजत होती. चाकांची धाव डांबरी सडकेतून ऋतून कच कच असा आवाजही होत होता. पण तिकडे त्याचं काही लक्ष नव्हतं. त्याच्या किडकिडीत आणि रापलेल्या शरीराला लागलेल्या सुळक्यासारख्या डोक्यात हिशोबाचं चक्र फिरत होतं. कापूस किती आहे ते त्यांनी मोजून पाहिलं नव्हतं. त्यामुळे किती पैसे येणार याचा त्याला काही अंदाज घेता येत नव्हता. मात्र कापूस कोणत्या व्यापाराला द्यायचा याचा मात्र तो नक्कीच विचार करत होता. कोणत्याच व्यापारावर त्याचा विश्वास नव्हता. तो सेठ 5-50 भाव जादा देतो पण काटा मारतो. त्याच्यापेक्षा मफतलाल सेठकडेच देऊयात, पण तो बी सगळे पैसे एकाच वेळी देत नाही. किसनाचं मन व्यापाऱ्याच्या शोधात निघालं होतं. अनुभवाने व्यापाऱ्याची लबाडी त्याच्या ध्यानात आलेली होती, पण त्याचा नाईलाज होता. शहर जसजसं जवळ येत होतं तसतसे त्याच्या विचाराचे चक्र फिरत होते. अखेर बोहरा सेठचं दुकान त्याच्या मनातल्या मनात पक्क त्याने केलेलं होतं. शहरात प्रवेश करताच किसनच्या मागे आडते आणि दलाल लागले. कापसाचा भाव स्वतःहून सांगू लागले. त्याचा कापूस मागू लागले. परंतु किसनाने त्यांना नकार देत गाडी पुढे हाकलत नेली होती. तो सरळ बोहरा सेठच्या दुकानावर गेला. त्यांनी तिथे गाडी उभी करून सेठकडून भाव ठरवून घेतला. कापूस गणला जाऊ लागला. गाडी खाली होत गेली. किसनाचं लक्ष तोल काट्याकडे होतं. केव्हा कापूस मोजला जातो, आपण परतीला लागतो याची चुटपूट त्याला लागली होती. तेवढ्यातच त्याच्या खांद्यावर हात ठेवीत किशोर सेठ म्हणाले,
काय किसना, कापूस आणला वाटतं इकायला, कितीक भरला? किसनाने सेठकडे पाहिलं आणि अचानक ब्रह्मराक्षस येऊन उभा राहिल्याचा भास त्याला झाला. त्याच्या डोळ्यासमोर तर काजवे चमकायला लागले. तो काही उत्तर देण्याच्या आधीच सेठ म्हणाला, उडीद मूग निघाल्यावर येतो म्हणे आणि आलाच नाहीस. सेठच्या पुन्हा बोलण्याने किसना भानावर आला. आता आपली या ढेरपोट्या ढेकणाकडून सुटका नाही असं त्याला वाटलं. पेरणीच्या वेळी झालेली धावपळही त्याला आठवली. सेठच्या कर्जाची आणि उधारीची आठवणही त्याच्या काळजाचा ठोकात चुकवून गेली. किसनाने शेती पेरण्याजोगी तयार करून ठेवली होती. मृगाचा पाऊस पडून गेला होता, पण घरात बियाणाचा पत्ता नव्हता. गावात हात उसनवारीला वावही नव्हता. त्याला पळसाला 3च पानं दिसत होती. अखेर त्यांनी सरपंचाच्या ओळखीने किशोर सेठकडून बियाणं मिळवलं होतं. उधारीमुळे सेठने 5-25 रुपयाने थैलीमागे जादा भाव लावला होता. ते त्याच्या लक्षात येऊनही तो तेव्हा काही बोलला नव्हता. तरीही बोलू की नाही बोलू अशा विचारातच तो बोलून गेला होता. सेठ, हायब्रिडच्या थैलीचे जादा पैसे लावले. अरे किसना, दुसरीकडे मिळतच नाही हे बियाणं. हे खूप चांगलं आहे. सरपंच साहेबाकडे पाहून देतो आहे तुला ते, नाही तर दुसऱ्याला दिलंच नसतं. आता तू त्यांचा माणूस म्हणजे आमचाच माणूस की नाही, मग आपल्या माणसाकडून आम्ही जादा पैसे कसे घेऊ? सेठने गोड बोलून किसनाचं तोंड बंद केलं होतं. अडला हरी, गाढवाचे पाय धरी, अशी त्याची गत झाली होती. किसनाने मुकाट्याने रासायनिक खते आणि बियाणे घेतले. सेठने त्याच्या हातावर बिल ठेवले. थोडंफार लिहिता वाचता येणाऱ्या अल्पशिक्षित किसनाने एकूण रकमेवर मुकाट्याने नजर टाकली होती. तो आणि सरपंच सोबतच तिथून निघाले होते. ते दोघे जात असताना किशोर शेठ म्हणाले, बरं का किसना, तुझ्याकडे आता एवढे पैसे येणं आहे. तू ते हंगाम झाल्यावर व्याजासहित परत करायचे आहेत, हो ना सरपंच साहेब? किसनाच्या उत्तराची वाट न पाहता सरपंच म्हणाले, सेठजी, तुम्ही काही चिंता करू नका. किसना प्रामाणिक आहे. उलट तुम्ही त्याला पेरणीचा बाजार करायला आणखीन 100-500 दिले तरी चालेल, पण तुमचे पैसे डुबणार नाहीत. किसना फार भला माणूस आहे. सरपंच गावातल्या सगळ्यांना प्रामाणिक समजून शेठजीकडे आणत होता. त्यांची नड भागवत होता. तसे त्यांनी किसनालाही शेठजींच्याकडे आणून त्याची पेरणीची अडचण दूर केली. बाजाराची गरजही भागवली होती. शेठजीने बियाण्याबरोबर 100-100च्या 5 नोटा मोजून किसनाकडे दिल्या आणि म्हणाला, हे घे किसना, आता सरपंच साहेब म्हणतात तर द्यावेच लागतील. त्यांचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं आम्ही? घे किसना, तू या बाजार हाट होईन. सरपंचांनी भर घातली. किसनानेही आजचा दिवस भागला, उद्याचं काय ते पाहू असा विचार करून ते पैसे घेतले. सेठजी, आता किसनाची तर सोय झाली, पण आमची हो? वा, ध्यान, तुमचीही सोय करतो. असं म्हणून शेठजीने 100-100च्या 2 नोटा सरपंचांच्या हातात ठेवल्या होत्या. किसना आणि सरपंचाने शेठचा निरोप घेतला आणि ते सरळ बाजारात गेले. पाय किसना, केलं की निभो तुह्य काम. अरे, आपण असल्यावर काम नाही होणार तर काही होईन. सरपंचाने त्याच्या उपकाराचं ओझं किसनाच्या डोक्यावर ठेवलं. त्या ओझ्याने तो त्याचा गाढव बनला. सरपंचांच्या शब्दाच्या बाहेर जाणं त्याला आता शक्यच नव्हतं. त्याच्यासाठी नकाराची लक्ष्मण रेषा आखली गेली होती. किसनानेही ते मनोमन कबूल केलं होतं. सरपंचांच्या समाधानासाठी किसना म्हणाला, हाव न काका, तुमच्या शानच काम झालं, नाही तर कसं झालं असतं आवंदा? त्याचं काय आहे किसना, आडल्या नडल्यांचं काम करत राहावं माणसानं. पण आता काय करायचं ते सांग, सरपंचाने विचारलं. तुम्ही सांगा काय करायचं ते. असं करू, वेळही भरपूर झाला आहे. आधी आपण दिनेशच्या हॉटेलात जाऊ, थोडी थोडी घेऊ आणि जेवण करू. किसनाने होकार दिल्यावर दोघंही दिनेशच्या मटण हॉटेलात गेले होते. सरपंचाने तिथे काम करणाऱ्या एका पोराच्या हातून त्यांचा ब्रँड मागवला होता. किसनाने त्यातीलच एक ग्लास घेतला. बाकी देशी सरपंचाने रिचवली होती. तेज आणि तरंगदार मंत्रावर ताव मारून सरपंच तृप्त झाला होता. किसनाचंही जेवण आटोपत आलं होतं. सरपंच बेसिनमधून हात धुवून किसनाजवळ जाऊन बसला.
वेटरला बिल बनवायला सांगितलं. शेवटचा घास असतानाच किसनाच्या डोळ्यासमोर सरपंचांच्या हातात दिलेल्या त्या नोटा चमकायला लागल्या होत्या. त्याला सरपंच भला माणूस वाटला. पेरणीची सोय करून जेवणही देतो असा विचार करून त्याला बरं वाटलं होतं. त्यांनी समाधानाने हात पुसले. दोघंही हॉटेलातून बाहेर पडू लागले. किती पैसे झाले? सरपंचाने दिनेशला मुद्दाम विचारले. 370. देऊन टाक किसना. सरपंचांच्या हुकमासरशी किसनाचं खाल्लं पिल्लेलं सारं जिरून गेलं. त्याच्या मनाला आणि पोटाला मोठं भगदाड पडलं होतं. बाजाराला आता पैसे उरलेच नव्हते. किसनाने पेरणी केल्यानंतर निंदण टुपण घरच्या घरी केलं होतं. मायबाप बनलेल्या सेठकडूनच कीटकनाशक औषधी आणि खतं घेऊन त्यांनी पिकं पोसली आणि हंगामही घेतला होता. अधूनमधून अडचणीला सेठकडून व्याजाने रोख पैसेही घेत होता. सरपंच मध्यस्थी असल्याने सेठही हात आखडता घेत नव्हता. किसनला 5 क्विंटलपर्यंत कापूस झाला होता. तेवढा त्यांनी विकायला आणला होता. कापूस मोजून झाल्यानंतर बोहरा सेठने चिठ्ठी बनवली. एकूण 36,000 रुपये झाले होते. त्यातील हमाली वजा जाता किसनच्या हातात 35,800 रुपये टिकवले होते. त्याचवेळी कावळ्यासारखा टपून असलेला किशोर शेठ त्याच्याजवळ येऊन उभा राहिला होता. त्याच्याकडे पाहत तो म्हणाला, किसना, चाल आपल्या दुकानावर, आपलाही हिशोब पाहून घेऊ. सेठचं वाक्य ऐकून किसनला काही बोलणं सुचलंच नव्हतं. मुकाट्याने खालमानेने चवय जमा करून मनातल्या मनात त्याने हिशोबाची जुळणी केली होती. त्याची बेरीज वजाबाकी निसटून जात होती. तशातच त्याने सामान गाडीत टाकलं. रिकामी पिशवी त्याच्याकडे अधाशीपणाने पाहत होती. तिची कूस बऱ्याच दिवसापासून भरलेलीच नव्हती. भाकर सुकून चालली होती. ती किसनाची वाट पाहत होती, पण तो वेगळ्याच तंद्रीत होता. सेठला कसं चुकवता येईल याचा तो विचार करत होता. पण आपल्या पुढ्यात उभा असलेला राक्षस आपल्याला गिळल्या वाचून राहणार नाही याची जाणीवही त्याला झालेली होती. भरीसभर म्हणून सरपंचही तिथे येऊन दोघात उभा राहिला. तो योगायोग आहे की पूर्वनियोजन आहे हे किसनाच्या काही लक्षात येत नव्हतं. या सरपंच साहेब, फार वेळेवर आलात हो तुम्ही. योगही कसे असतात बघा. आज किसनाही खुश, आम्हीही खुश. चला, आपल्या दुकानावर किसनाचा हिशोबही करून टाकू, म्हणजे तुम्हीही मोकळे आणि मीही मोकळा. चाला ना, जाऊ. झोप रे किसना गाडी, ये आमच्या सामाग, सरपंच म्हणाला. आता किसनाची काही सुटकाच नव्हती. सरपंचाला असा अचानक आलेला पाहून त्याची छाती धडधड करू लागली होती. तशाही स्थितीत तो म्हणाला, काका, आता तुम्ही पारावर बसले होते आणि आले बी लगेच. थोडंसं काम होतं, म्हणलं चला जाऊन येऊ पंचायत समितीतून. तू ही गाडी झाडीच्या पुलाजवळच होती तेव्हाच आपली एसटी आली. सरपंचाने थाप मारली. किसना कापूस विकायला निघाल्याचं पाहून आधीच सरपंचाने त्याच्या मोबाईलवरून किशोर शेठला कळवलं होतं. झोपलेल्या लांडग्याला त्यांनी जागं केलं होतं, ते किसनाचे लचके तोडण्यासाठी. काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला, मग मले का अटकले नाही? आपण बरोबर आलो असतो. मही काही तशी यायची तयारी नव्हती, पण नंतर मैया लक्षात आलं की आपल्याला काम आहे म्हणून आलो. सरपंचाने त्याला आणखीन एक थाप ठोकून दिली. नंतर शेठच्या दुकानावर यायला सांगितलं. सरपंच सेठच्या गाडीवर बसून त्या चोराच्या अड्ड्यावर गेला. किसनचा तर आता नाईलाजच झालेला होता. थोड्या वेळाने तो दुकानावर पोचला. शेठने त्याची कुंडली काढून ठेवलेलीच होती. किसना जड मनाने दुकानाच्या पायऱ्या चढून शेठ समोर गेला. बियाणं, खतं, व्याजाने घेतलेले रोख पैसे अशी शेठजी त्याची कुंडली वाचून दाखवत होते. त्याच्या शेजारी बसलेला सरपंच डोळे लावून ऐकत होता. शेठ म्हणाला, हे बघ किसना, तुझ्याकडे सगळे मिळून 34,900 रुपये होतात. शेठजी, अर्धे पैसे दिले तर नाही का चालणार? का हो काका? सरपंचाकडे पाहत किसना केविलवाण्या आवाजात म्हणाला. तसं नाही चालत किसना. आता तू खातं नील केलं की मग पुढं कितीही रुपयाचं सामान जाऊ शकतोस, नाही का हो सरपंच साहेब? सफाईदार मराठी शेठ म्हणाला. त्याला सरपंचाने दुजोरा दिला. त्याचं बी खरं आहे किसना. आता नील केलं
की पुढं आपलं काम झटक्यात होईन. किसनाने पैसे मोजून दिले. शेठचं खातं नील झालं, पण किसनाचा खिसा फाटला होता. त्याचं आभाळ फाटलं होतं. त्याच्या खिशाला मोठी मोठी भोकं पडली होती. उदास चेहऱ्याने विचार करीत सरपंचाकडे न पाहता तो दुकानाच्या पायऱ्या उतरायला लागला. तेव्हा सरपंच म्हणाला, किसना, तू जा आता, मी येईल माझं काम करून. नंतर काही लागलं तर सांग, शेठ बसलेलेच आहे इथं आपल्यासाठी. किसनाने त्यांच्याकडे पाहूनच मानेने होकार दिला. त्याचा चेहरा भकास वाटत होता. त्याच्या मनात संतापाच्या ज्वाला पेटल्या होत्या. तो आतून धुमसत होता. तिकडे सरपंचाने शेठजींकडून 500 रुपये उपटून आनंदाने निरोप घेतला होता. किसना बाजारात गेला. त्याच्या हातात 900 रुपये उरले होते. त्याची सगळी कापाकूप झाली होती. त्या पैशात त्याला काहीच करता येत नव्हतं. फार काही घेताही येत नव्हतं. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर बायको, मुलांचे केविलवाणे चेहरे दिसत होते. मले बी एक लुगडं पाहिजे. रुक्मिणीचे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. तसा तो त्याच्या विचारात गुंतून गेला होता. साले पैसे लई वाईट. माणसाले काही बी करायला लावतं. फाडून तोडून शिलगवून टाकले पाहिजे साल्याले. त्याच वाचून झाडाचं पान बी हालत नाही. गरिबीचे त्याला कदरच नाही. पैशाने नडलेला किसना स्वतःवरच चिडत होता. किशोर शेठ आणि सरपंच यांचे आभार मानावे की त्यांना शिव्या द्याव्यात, त्यांना काही सुचतच नव्हतं. त्याच्या बायकोने पोराबाळांच्या मागण्या सांगूनही त्याला त्या पूर्ण करता येणं शक्य नव्हतं. नाईलाजाने त्याने पोरांच्या मागण्या हवेत उडवून दिल्या होत्या आणि तो सरळ देशीच्या दुकानावर गेला. त्याने तिथे 1-1.5 बाटली रिचवली. मग त्याला चांगली झिंग आली. त्या झोक्यात गाडी बैल जुपून तो घराच्या रस्त्याला लागला. पिशवीत फक्त पोरांसाठी खायला काही घेतलं होतं. फडक्यात बांधलेली भाकर सुकून गेली होती. त्याकडे तर त्याचं लक्ष पण नव्हतं. तो तसाच घराकडे निघाला होता. बैलगाडी चालत होती आणि तो बडबड करतच होता. त्याच्या मायले कष्ट आपण करा आणि मलाही हे खातं पेरणीले बियाणं मिळत नाही, शेतीले मटेरियल मिळत नाही. कोणासाठी शेती करा? चोरांसाठी? नुसते शेतकऱ्याले लुबाडायाले बसता. शेतकऱ्यांचं बी कोणी वाली नाही. सगळे पैसेवाल्याचेच धनी. सरकार बी त्यायचंच. घर येईपर्यंत किसनच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. घर जसजसं जवळ येत होतं तसतशी त्याला झिंग येत होती. त्याचे डोळे मावळत्या सूर्यासारखे लाल भडक झाले होते. जसा पश्चिमेला बुडत गेलेला सूर्य त्याच्या डोळ्यामध्येच उतरलेला होता. संध्याकाळ होत आली होती. रुक्मी त्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्याला डसलेल्या विंचूची वेदना देशी दारूच्या धुंदीत त्याला जाणवतच नव्हती. त्याच्या दुःखावरील मात्रा घेऊन तो घराच्या दिशेने चालला होता. तो गाडीच्या कठड्याला धरून डोळे उघड झाप करत होता, गुंगत होता. बैल खाली मान घालून घराच्या दिशेने पावलं टाकीत होते. त्याला घरी घेऊन जात होते. त्याचा संताप बैलांना कळतही नव्हता. काही झालं तरी किसनला घरी जायचंच होतं, जगण्याचं आभाळ पेलण्यासाठी. त्या गुंगीत घर केव्हा आलं ते त्याला उमजलंच नव्हतं. बाप आलेला पाहून मुलांचे चेहरे मात्र खुलले होते. रुक्मीची उत्सुकता वाढली होती. त्यांनी गाडी सोडून वाड्यात बैल बांधले. तो डुलत डालत घरात गेला. फार गळालेला आणि थकलेला दिसत होता, पण त्याच्या हातात काहीच दिसत नव्हतं. त्याचे हात रिकामे पाहून मुलं हिरमुसली होती. रुक्मीचा चेहरा पण उतरला होता. ती काही न बोलता वाड्यात गेली. सकाळी त्याला दिलेली पिशवी घेतली तर त्यात फक्त सुकलेली भाकर होती. ती पिशवी घेऊन ती घरात गेली. मुलं तिच्याकडे टकमक पाहतच होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. संध्याकाळ होत आलेली होती. अंधार पडू लागला होता. कोणाचा चेहरा कोणाला दिसत नव्हता. किसना त्याच्याच तंद्रीत भिंतीला टेकून बसलेला होता. घरात सगळी स्मशान शांतता पसरली होती. आणि रुक्मी मुकाट्याने स्वयंपाकाला लागली होती आणि मुलं अंधारात दिसतच नव्हती.